शेअर बाजाराबद्दल आपण सगळेच ऐकतो बातम्यांमध्ये, मित्रांकडून, आणि एक शब्द तर हमखास कानावर पडतो, आयपीओ. म्हणजे अमुक कंपनीचा आयपीओ आला, तमुक कंपनीचा आयपीओ येतोय. पण हे आयपीओ प्रकरण नक्की आहे तरी काय? चला, आज आपण हेच कोडं अगदी सोप्या साध्या भाषेत उलगडून पाहूया. आज आपण काय काय बघणार आहोत? तर आधी आयपीओ म्हणजे काय ते समजावून घेऊ. मग कंपन्या आयपीओ का आणतात, त्यात गुंतवणूक कशी करतात, आणि हो, त्याचे फायदे तोटे काय आहेत हेही पाहू. चला तर मग सुरू करूया. चला तर मग सगळ्यात आधी ओळख करून घेऊया आयपीओची. शेअर बाजाराच्या जगातलं हे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. आयपीओ म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग. नावाप्रमाणेच जेव्हा एखादी खाजगी म्हणजे प्रायव्हेट कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स सामान्य लोकांसाठी म्हणजे पब्लिकसाठी विकायला काढते, त्या प्रक्रियेला आयपीओ म्हणतात. यानंतर ती कंपनी प्रायव्हेट न राहता पब्लिक लिमिटेड कंपनी बनते. थांबा, अवघड वाटतंय का? चला, एक सोपी गोष्ट ऐकूया. हे आहे चंदू. चंदूने स्वतःच्या पैशातून एक किराणा दुकान सुरू केलं आणि त्याचं दुकान एकदम जोरात चालू लागलं. आता चंदूचं दुकान इतकं लोकप्रिय झालं की त्याला वाटलं, अरे, फक्त एका शहरात कशाला, अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या दुकानाच्या शाखा उघडायला पाहिजेत. पण स्वप्न जेवढं मोठं तेवढीच पैशांची म्हणजे भांडवलाची गरजही मोठी होती. मग एवढा पैसा उभा करायचा कसा? चंदूपुढे 2 पर्याय होते. एक तर बँकेत जाऊन मोठं कर्ज घ्यायचं, किंवा दुसरा मार्ग म्हणजे सामान्य लोकांना आपल्या व्यवसायात भागीदार बनवायचं, त्यांच्याकडून भांडवल उभं करायचं. आणि हा जो दुसरा मार्ग आहे ना, तोच आहे आयपीओ. पण एक मिनिट, कंपन्या बँकेचं कर्ज घेण्याऐवजी लोकांकडून पैसे का घेतात? यामागे काहीतरी खास कारणं असणारच. आता या दोन्हीमध्ये फरक काय, तो अगदी स्पष्ट आहे. बघा, बँकेकडून कर्ज घेतलं की ते एक प्रकारचं ओझं आहे. त्यावर व्याज द्यावं लागतं आणि मुद्दल परत करावंच लागतं. कंपनीला फायदा झाला काय किंवा तोटा झाला काय. पण आयपीओमधून जो पैसा येतो ना, तो कंपनीचा हक्काचा पैसा बनतो. आणि जे गुंतवणूक करतात ते कंपनीचे छोटे छोटे मालक बनतात. म्हणजे कंपनीच्या नफ्यातही वाटेकरी आणि तोट्यातही भागीदार. इतकंच नाही, आयपीओ आणण्याची इतरही कारणं आहेत. कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा असतो, जुनी कर्ज फेडायची असतात. आयपीओमुळे कंपनीचं नाव मोठं होतं, बाजारात पत वाढते. कधीकधी नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी सुद्धा आयपीओ आणला जातो. थोडक्यात सांगायचं तर आयपीओ म्हणजे कंपनीच्या विकासाच्या गाडीला लागलेलं एक रॉकेट इंजिन. चला, आता सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे येऊया. समजा एखाद्याला आयपीओमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर ते नक्की कसे करायचे? तर मग यात गुंतवणूक करायची कशी? प्रक्रिया तशी खूप सोपी आहे बरं का. सगळ्यात आधी लागतं एक डीमॅट अकाउंट. ही झाली तुमची डिजिटल तिजोरी. मग येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, कंपनीचा अभ्यास. अरे, पण पैसे लावण्याआधी कंपनी काय करते, तिचा कारभार कसा आहे, हे तर कळायला हवं ना. एकदा का सगळी माहिती घेऊन खात्री पटली की मग ब्रोकरच्या ॲपमधून किंवा बँकेच्या पोर्टलवरून अर्ज करायचा. आणि हो, जर नशीब चांगलं असेल तर शेअर्स थेट तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतात. आता जरा नाण्याच्या दुसऱ्या बाजूचाही विचार करूया. आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आहेत, तसेच काही तोटे किंवा धोकेही आहेत. आणि मग तोच प्रश्न सगळ्यांच्या मनात डोकावणारा, आयपीओमध्ये पैसे लावले म्हणजे नफा होणारच, याची गॅरंटी आहे का? खरं सांगायचं तर नाही, याची कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. आयपीओ म्हणजे संधी आणि धोका यांचा एक खेळ आहे. इथे बघा, प्लाझा वायर्सच्या आयपीओने गुंतवणूकदारांना 163% परतावा दिला, म्हणजे पैसे दुप्पट होऊन वर अजून मिळाले. पण दुसरीकडे LIC सारख्या मोठ्या कंपनीच्या आयपीओमध्ये लोकांना 35% नुकसानही सोसावं लागलं. म्हणून अभ्यास आणि योग्य निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो. अरे, अजून एक गोष्ट आहे, ओव्हर सबस्क्रिप्शन. म्हणजे काय? तर समजा कंपनीला 100 शेअर्स विकायचे आहेत आणि मागणी आली 150 शेअर्सची. मग काय? मग सगळ्यांनाच शेअर्स मिळत नाहीत. अशा वेळी लॉटरी सिस्टम वापरली जाते. त्यामुळे अर्ज केला म्हणजे शेअर्स मिळणारच असं नाहीये. चला, तर मग आज आपण ज्या गोष्टी शिकलो त्या पटकन एकदा आठवून घेऊया. हे काही शब्द आता लक्षात ठेवायचे. आयपीओ म्हणजे प्रायव्हेट कंपनीचं पब्लिक होणं. शेअर्स म्हणजे कंपनीच्या मालकीतला एक छोटासा हिस्सा. गुंतवणूकदार म्हणजे जो कंपनीत पैसे लावतो. आणि हो, नफा आणि तोटा हे तर प्रत्येक गुंतवणुकीचे 2 अविभाज्य भाग आहेत. तर मग आता आयपीओ म्हणजे काय हे बऱ्यापैकी स्पष्ट झालं असेल, नाही का? शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी हा एक चांगला मार्ग असू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण शेअर बाजार संधी नक्की देतो, पण त्यासोबत जोखीमही असतेच.